ओके, तर मित्रांनो माझं नाव आहे फयाज शेख. विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटीचाच एक सेशन घेणार आहोत आणि थोडासा वेगळ्या स्वरूपाचा राहील, कारण इथे आपण क्वेश्चन पेपर जो आहे 2017चा कंबाईनचा प्रीचा तो डिस्कस करणार आहोत. पण तत्पूर्वी आता सध्या हा जो सेटअप आहे त्याबद्दल, तर मी सध्या अमरावतीला नाही आहे. अमरावतीला सरांच्या अकॅडमीमध्ये विदर्भ आय एसमध्ये डिजिटल बोर्डवर जेव्हा आपण सेशन्स घेतो तेव्हा त्याची जरा वेगळी मजा असते. पण सध्या मी पुण्याला फ्लॅटवर आहे. मला सागर सरांचा मग फोन आला की म्हटलं की आपला कंबाईनच्या प्रीचा मेन्सचा राज्यशास्त्राचा एक आपला कोर्स अपडेटेड आहे, बट 26 फेब्रुवारीला कंबाईनची एक प्री आहे आणि त्याच्याशिवाय आय थिंक जूनमध्ये पण आणखी एक प्रिलिम्स होणार आहे कंबाईनची. तर सरांनी मला सजेस्ट केलं की 17, 18, 19, 20चे कंबाईनच्या प्रीचे जे PYQs वगैरे आहेत, म्हणजे 17, 18, 19, 20चे जे चारही जे पेपर झालेले आहेत त्यांच्या प्रश्नाबद्दल थोडंसं पॉलिटीच्या अँगलने जर आपण डिस्कस केलं तर मुलांना तेवढंच ते बेटर राहील. मग मी म्हटलं की सर अमरावतीला माझं येणं आता शक्य होणार नाही, कारण मी पुण्यात आहे आणि काही कामात आहे. तर सर म्हटले की ठीक आहे, मग पुण्यातून घेऊया. तर सध्या इथून घरून घेतोय. सो काही प्रॉब्लेम आणि ते डिजिटल बोर्ड सारखी मजा इकडे नाही येणार, बट तरी कॉन्टेंट जो आहे आपलं जे डिस्कशन जे आहे ते तेवढंच क्वालिटी राहील. व्हिडिओ क्वालिटी थोडीफार वर खाली होईल, बट तो ठीक आहे. ओके, तर हां, तर आपण काय करूया, एक साधारणतः एक 50 मिनिटांचा सेशन राहील आपलं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे 10-15 मिनिटं आपण काय करूया, पॉलिटीच्या अनुषंगाने म्हणा किंवा कंबाईनच्या अनुषंगाने थोडंसं आपल्या अप्रोचबद्दल आणि स्ट्रॅटेजीबद्दल डिस्कशन करूया. तर हा व्हिडिओ आता मी रेकॉर्ड करतोय 21-22 डिसेंबरच्या दरम्यान. 25-26 डिसेंबरच्या आसपास हा व्हिडिओ अपलोड होईल यूट्यूबला. तर तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तिथून तुमचे राहणार आहेत 2 महिने सिलेबसचे. ठीक आहे, तर इथून तुमच्या साधारणतः 2 रीडिंग व्हायला पाहिजेत. पहिल्या एक 35 ते 40 दिवसामध्ये सर्व विषयांचं एक रिव्हिजन झालं पाहिजे चांगलं फास्ट, एकदम 4-4, 5-5, 6-6 दिवस देऊन प्रत्येक टॉपिकला. आणि हा मग त्याच्यानंतर जे 15 दिवस राहतील, त्या 15 दिवसामध्ये 2-2 दिवस देऊन प्रत्येक टॉपिकचं परत एक रिव्हिजन तुमचं होऊ शकतं. ठीक आहे, तर ते झालं ह्याच्यासाठी. पण एकंदरीत ओव्हरऑल जर जनरल आपण स्ट्रॅटेजीच्या बद्दल विचार केला तर 100 मार्काची आपली प्री असते. त्याच्यामध्ये 17, 18, 19, 20 जेव्हापासून कंबाईनचा सिलेबस लागू झाला त्याच्या आधी तर PSI STI ASUच्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. मग या 4ही वर्षांचे साधारणतः 10-10 पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत. आपण एक 40 क्वेश्चन्स एक 3-4 सेशनमध्ये डिस्कस करूया आणि त्याच्या अनुषंगाने थोडाफार अंदाज घेत जाऊया की पॉलिटीमध्ये कशा प्रकारे आपल्याला आपले मार्क्स जे आहेत ते वाढवता येतील. पण नेमकं आता कंबाईनमध्ये जे आहे, मागच्या 4 वर्षामध्ये इवन 4 सप्टेंबरची जी झाली त्याच्यामध्येही आपल्याला एक दिसून येते की PSIची जी आहे कट ऑफ ती जनरली 45च्या आसपास येते. 43, 44, 45, 46 या रेंजमध्ये लागलेली आहे. आणि STI ASUची जी आहे ती 52, 54, 56, 57 या रेंजमध्ये लागलेली आहे. सो आपण असं कन्सिडर करूया की PSI 45ला आहे, हे 55ला आहे STI आणि ASUची कट ऑफ. तर आता ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्याला आपली मग कॅटेगरी वाईज नुसार ते वेगवेगळं राहील. कॅटेगरी वाईज दॅट इज अ डिफरंट थिंग. तर ओपनसाठी हे असं आहे. तर आता कुठेही आपल्या कॅटेगरीनुसार 2-4 मार्क कमी जास्त लागत असेल तो भाग वेगळा. मग इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 4 सप्टेंबरच्या ह्याला कंबाईनला थोडासा वेगळाच सीन आपल्याला पाहायला भेटला. थर्ड आन्सर की पण इथे आली. तर जनरली काय होतं की आपण जनरली फर्स्ट आन्सर की मध्येच मुलांना 45, 43, 47 अशा रेंजमध्ये मार्क्स असतात. मग ते 43-45 मार्क्स जे आहेत ते सेकंड आन्सर की मध्ये आणखी कमी होतात. यावेळेस तर थर्ड आन्सर की मध्ये 5 क्वेश्चन कॅन्सर झाले आणि आणखी जास्त मार्क्स कमी झाले. सो थोडंसं पुश करायचं. तुम्ही जर PSI साठी प्रिपेअर करत असाल तर थोडंसं स्ट्रॅटेजी चांगली करायची, थोडासा अप्रोच नीटनेटका ठेवायचा आणि एक 50+ मार्क्सच्या रेंजला टार्गेट करायचं, जेणेकरून तुमचं PSI हमखास राहील. आणि STI ASU जर तुम्ही टार्गेट करत असाल किंवा तिन्ही मेन्स तुम्हाला द्यायचे असतील तर आय वुड गो टू द एक्सटेंट की तुम्ही 60+ तुमचा स्कोर असला पाहिजे. मग काय होतं, तुमची 4 सप्टेंबरला परीक्षा संपली, तुमचा स्कोर 60+ असेल तर तुमची 5 सप्टेंबर पासून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता मेन्सचा. आता 26 फेब्रुवारीला जी परीक्षा आहे, तुम्हाला जर कंबाईन द्यायची आहे, 60+ जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही 27 फेब्रुवारी पासून
तुम्ही अभ्यासाला लागू शकता. अदरवाईज काय होईल, मग परत त्याच चर्चा सुरू होतील की मग हे जे होतं गौताळा अभयारण्य आहे का राष्ट्रीय उद्यान आहे, त्या चर्चामध्ये आपल्याला पडून राहावं लागतं. इनफॅक्ट या 4 सप्टेंबरला तर अशी ट्रॅजेडी झाली. माझे काही मित्र आहेत ज्यांना 58 ते 60 मार्क्स होते आणि पहिल्या आन्सर दोन तीन कमी झाले, सेकंडने दोन तीन कमी झाले, थर्डने आणखी दोन तीन कमी झाले. म्हणजे ज्या मुलांना वाटत होते की मी शुअर शॉट तिन्ही मेन्सला राहील, त्यांचे कमी कमी होत आता ते फक्त PSI मेन्सला आहेत. किंवा जे PSI मेन्स बद्दल शुअर शॉट होते ते PSIच्याही बाहेर गेले. त्यामुळे एक सॉलिड जो आहे लीड जी आहे कट ऑफच्या प्रेडिक्शन्सच्या पलीकडे असणं आपलं आवश्यक आहे. ऑब्व्हियसली 45ची कट ऑफ लागत असेल तर 45 किंवा 45.25 मार्क पण तुम्हाला खूप झाले. बट त्यामुळे काय होतं, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही. तर मग आता इथे काय करायचं, जर तुम्हाला 60+ मार्क्स काढायचे असतील तर मग तुम्हाला एखाद्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करावा लागेल. आता कंबाईनचा 100 मार्कांचा मागच्या 4 वर्षांच्या पेपरचा अनालिसिस जर आपण केला तर आपल्याला असं दिसून येते की 15 बाकीचे आहेत. पॉलिटी 10 मार्काचा आहे. तर या 10 मार्कापैकी 7 ते 8 मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ते जनरली 4ही वर्षामध्ये 7 ते 8 क्वेश्चन्स जे आहेत ते प्रेडिक्टेबल आहेत, लॉजिकल आहेत. तुम्ही जो सिलेबस ज्या बुक्समधून वाचता त्या बुक्स मधलाच आहे. एक दोन क्वेश्चन्स आहेत, जसं की 17ला तुम्हाला पंचायत झेडपी आणि पंचायत समिती ऍक्ट 1961 कलम जोड्या लावायला सांगितलं होतं, किंवा 21च्या ह्यालाही ग्रामपंचायतच्या वगैरे बद्दलचे प्रश्न जे आहेत ते बऱ्यापैकी डिफिकल्ट होते, जे की कंबाईनच्या स्कोपचे जरासं बाहेरचे वाटतात. मग ते तिथे आपल्याला थोडंसं अवघड जाऊ शकतं. ठीक आहे, तर त्या सेन्समध्ये जर आपण विचार केला तर पॉलिटीमध्ये 7 ते 8 मार्क्स जे आहेत ते हमखास गॅरंटीड आपल्याला पाडता येऊ शकतात. बऱ्याच वेळेस समजा प्रश्न सोपे आले आणि सिलेबसचे आले तर मुलांनी 10 पैकी 10 9 मार्क पण काढलेले आहेत. आणि आपण तसं गेल्यावरच आपल्याला कुठे आपला स्कोर 60+ येऊ शकतो. मग त्याशिवाय तुमचं जिओग्राफी आहे. जिओग्राफीमध्ये 15 पैकी तुम्हाला 15 नाही म्हटलं तरी 13 14 या रेंजमध्ये मार्क्स काढण्याचा तिकडे हमखास स्कोप आहे. इकॉनॉमीमध्येही तुम्हाला हमखास स्कोप आहे की तिथे कशा प्रकारे तुम्हाला काही गोष्टी कव्हर करता येतील. मग त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे, ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंग ज्यांचं चांगलं आहे त्यांच्यासाठी चांगलंच आहे. बट जनरली काय होतं की मॅथ्स आणि रिझनिंग टफ आहे म्हणून बरेच जण आधीच हात्यार टाकून देतात. मग आपण प्रिपरेशन करत आहोत आणि मॅथ्स रिझनिंग आपलं काही इंजिनिअरिंगच्या लेवलचं मॅथ्स रिझनिंग नसतं. कुठे आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि डबल इंटिग्रेशन वगैरे विचारलं जाते. बेसिक्स आपल्याला पर्सेंटेज आणि कॅल्क्युलेशन वगैरेच्या ॲव्हरेज वगैरे, किंवा रिझनिंगच्या सिम्पल रिलेशन्स आणि काय म्हणता येईल डायरेक्शन वगैरे, टायमिंग्स वगैरे त्या टाईपचे, टाइम स्पीड डिस्टन्सचे क्वेश्चन्स आहेत, प्रॉफिट आणि ॲव्हरेजेसचे क्वेश्चन्स आहेत. हे असे टॉपिक्स आहेत. म्हणजे शोकांतिका ही आहे की जे मुलं 3 3 4 4 वर्षापासून कंबाईनचा अभ्यास करत आहेत आणि कंबाईनचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी त्यांच्या मनात बसलेलं होतं की माझं मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं नाहीये, त्या 15चा मग मी अभ्यास नाही करत. मग त्यांनी ते चांगलं नाहीये असं गृहीत धरून ते सोडूनच दिले. मग ते 2 3 मार्काच्या पुढे त्यांची मजल जात नाही. पण आपण अभ्यासात उतरलोच आहोत आणि परीक्षा द्यायचीच आहे, अधिकारी बनायचंच आहे, तर हे जे 3 4 वर्ष जिथे तुम्हाला या सक्सेस मिळालं नाही, त्या 3 4 वर्षात आपण कन्सिस्टंटली जर मॅथ्स रिझनिंगला दिलं असतं तर कमीत कमी चौथ्या वर्षात आपल्याला मॅथ्स रिझनिंगमध्ये निदान 7 8 मार्क 10 मार्क तरी आले असते. आणि हा टॉपिक असा आहे की इथे हमखास गॅरंटीड चॅलेंज देऊन तुम्ही तसे मार्क्स काढू शकता. इकॉनॉमीचंही तसंच आहे. इकॉनॉमीमध्ये काही काही गोष्टी आहेत, तुमचं पब्लिक फायनान्स आहे, किंवा तुमचं पॉवर्टी आहे, किंवा अनएम्प्लॉयमेंट आहे. या गोष्टी ज्या आहेत, द पॉवर्टीमध्ये वारंवार त्याच गोष्टी विचारल्या जातात. तेंडुलकर कमिटी, रंगराजन कमिटी, मग काय आहे त्यांचं पॉवर्टी बास्केट काय आहे, किंवा पब्लिक फायनान्समध्ये कशा कशा गोष्टी आहेत, LPG बद्दलच्या काय काय गोष्टी आहेत, किंवा यावेळेसच्या ह्याच्यामध्ये इकॉनॉमीबद्दल जो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बद्दलचा जो सिंपल क्वेश्चन होता. असे जे क्वेश्चन्स आहेत, थोडंसं आपल्याला अंदाज घेऊन माहिती आहे आपल्याला की पॉवर्टीवर दरवर्षीच प्रश्न विचारतात, मग पॉवर्टीशी रिलेटेड 4 फॅक्ट्स आणि फिगर्स पाठ करून घ्यायचे. अनएम्प्लॉयमेंटवर साधारणतः हमखास प्रश्न असतोच, मग अनएम्प्लॉयमेंटचे 4 फॅक्ट्स आणि फिगर्स पाठ करून घ्यायचे. पब्लिक फायनान्सवर असतात तुमच्या ज्या योजना आहेत, म्हणजे वारंवार आपण पाहिलं की प्रधानमंत्री जनधन योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनावर प्रश्न विचारलेले असतात. मग त्या योजनांचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला पाहिजे. किंवा जिओग्राफीमध्ये आलात तर लोकसंख्या हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. मग त्याच्यातही आपल्याला अंदाज आला पाहिजे
की महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर 10-12 क्वेश्चन्स असतात, महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर 10-12 क्वेश्चन्स असतात, भारताच्या जिओग्राफीवर 3-4 प्रश्न असतात. मग त्यानुसार आपण भारताच्या जिओग्राफीचा अभ्यास केला पाहिजे, महाराष्ट्राच्या जिओग्राफीचा त्या वेटेजनुसार अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल जे आहे तुमचा, तुमचे सेटअप जो आहे जिओग्राफीचा, मग डोंगररांगा, खाड्या, नद्या, वने, पर्यावरण, हवामान, अभयारण्य यासारख्या गोष्टी ज्या आहेत, किंवा करंटमध्ये एखादी गोष्ट असेल तर कुणाला युनेस्को काय डिक्लेअर केलं, किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला जिओग्राफीमध्ये फोकस ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जिओग्राफीमधला लोकसंख्या आहे. लोकसंख्येवर हमखास प्रश्न विचारलेले असतात आणि तेच फॅक्ट्स आणि फिगर्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे. मार्केटमधलं कुठलंही पुस्तक उचललं त्यात ते सगळे फॅक्ट्स आणि फिगर्स दिलेले आहेत, की तुमचं लिंग गुणोत्तर काय आहे, घनता काय आहे, पॉप्युलेशन ग्रोथ रेट काय आहे, कुठल्या जिल्ह्याचं कमी, कुठल्या जिल्ह्याचं जास्त आहे, सेक्स रेशो काय आहे, तुमचं साक्षरता लिटरेचरचा रेट काय आहे, लिटरसी रेट काय आहे, या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. तर हे जे 4 टॉपिक्स आहेत, इन माय ओपिनियन, पॉलिटी 10 मार्काचा, जिओग्राफी 15 मार्काचा, इकॉनॉमी 15 मार्काचा, इथे झाले तुमचे 40 मार्क, आणि मॅथ्स आणि रिझनिंग तुमचा 15 मार्काचा, हे झाले तुमचे 55 मार्क. इथे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स काढण्याचा स्कोप आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही एक चांगले कन्सिस्टंट आणि एका स्ट्रॅटेजीच्या अनुसार जर तुम्ही मेहनत घेत असाल तर इथे मग तुम्हाला हमखास मार्क पडणार. 55 पैकी 55 नाही पडणार ऑब्व्हियसली, बट इथेच तुम्ही 40-45 मार्काच्या रेंज पर्यंत जाऊ शकता. मग हिस्ट्री जो आहे तो अत्यंत काय म्हणता येईल, कॉस्ट बेनिफिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर हिस्ट्री फार डिफिकल्ट टॉपिक आहे. गॅरंटीड तुम्ही म्हणू शकत नाही. जेव्हा चालली हवा तेव्हा सगळ्यांना चांगले मार्क्स पडलेत, जेव्हा नाही चालली तेव्हा 4-5 मार्कांसाठी पण मारामार होते. त्यामुळे हिस्ट्रीचा अभ्यासही त्या दृष्टिकोनातून केला पाहिजे. हिस्ट्रीसाठी माझ्या ओपिनियनमध्ये स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की पीवायक्यूचं अभ्यास करा, पीवायक्यूला फॉलो करत करत ज्या गोष्टी समजा भारताच्या स्वातंत्र्यातील जे आहेत मेजर माइलस्टोन्स असतील समजा ते करा. जे नॅशनल लीडर्स आहेत मोठे मोठे, त्यांचं काय काय आहे थोडंफार गांधीजीबद्दल वाचून घ्यायचं, टिळकांबद्दल वाचून घ्यायचं, आंबेडकरांबद्दल वाचून घ्यायचं. टिळक आणि आंबेडकर तर आपले महाराष्ट्राचेच झाले, त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण त्या त्या व्यक्तींचा आपण अभ्यास करणार. पटेलांबद्दल वाचून घ्यायचं, मग मौलाना आझाद असतील किंवा या गोष्टींचा अभ्यास करत 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 मग रेव्होल्युशनरी जे ॲक्टिव्हिस्ट होते, फ्रीडम फायटर्स, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, किंवा मग 1905 ची स्वदेशी मुवमेंट असेल, तुमचं खिलाफत आणि नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, किंवा कायदेभंग चळवळ असेल, किंवा तुमची क्विट इंडिया मुवमेंट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय काय झालं, कुठल्या ह्याच्यामध्ये काय काय झालं, मेजर जे इव्हेंट्स आहेत ते कसे होते, काँग्रेसच्या ज्या मेजर सभा ज्या होत्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या कशा कशा झाल्या, त्यांचा अभ्यास करायचा. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये परत महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या झाल्या, मग आय थिंक कंबाईनला आहे का नाही माहीत नाही, पण जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जे ब्राह्मणेतर जो इश्यू होता त्याच्यामध्ये काय काय झालं. मग आंबेडकरांनी वेगवेगळ्या ज्या अस्पृश्यते निर्मूलनाच्या सभा घेतल्या, परिषदा ज्या झाल्या ते आहेत, वेगवेगळे समाज सुधारक ज्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्याबद्दल एक एक दोन दोन पेज, एक एक दोन दोन पेज तुम्ही नोट्स वगैरे काढून ठेवल्या पाहिजे. ज्योतिबा फुले बद्दल त्यांनी काय काय केलं, सत्यशोधक समाज वगैरे या गोष्टी काय काय आहेत, सावित्रीबाई फुलेंचं योगदान कसं कसं आहे, मोठे मोठे जे वर्तमानपत्र होते की त्या वर्तमानपत्रामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या, कशा कशा आल्या, या गोष्टींचा अभ्यास करायचा. जेणेकरून एक हिस्ट्रीमध्ये मला पर्सनली असं वाटतं की एक डिसेंट टार्गेटच आपण असं ठेवायला पाहिजे की अबोव ॲव्हरेज डिफिकल्टीचे जे काही क्वेश्चन्स येतील ते अटेम्प्ट व्हायला पाहिजेत. जनरली सर्व मुलं जेवढा अभ्यास करतात तेवढा करायचा, आणि फार जास्त त्याच्यामध्ये काय म्हणता येईल हिस्ट्रीचे भरभरून पुस्तकं वाचण्यामध्ये त्यातून काही तुम्हाला जास्त बेनिफिट नाही होणार कम्पेअर टू प्रोपोर्शनेट टू युअर एफर्ट्स, राईट. त्यामुळे तो एक टॉपिक बाजूला ठेवायचा. करंट अफेअर्समध्येही जेव्हा करंट अफेअर्स तुम्ही ज्या काही मॅगझिन्स तुम्ही रेफर करता, वॉट एव्हर तुम्ही अभिनव करत असाल किंवा एमपीएससी ते सिम्प्लिफाईडचं करत असाल, किंवा हे जे आहे पृथ्वीचं जे परिक्रमा जी आहे मॅगझिन मधली
ते करत असाल, त्यातून जेव्हा येतं करंट अफेअर्स तेव्हा इट बिकम्स व्हेरी इझी, तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स पडतात. बट करंट अफेअर्स मग कुठूनही विचारू शकतात आणि मग काहीही विचारू शकतात. मग तुम्ही या 4 सप्टेंबरला ते डेट विचारली होती की कुठल्या त्या ॲस्ट्रॉनॉटनी कधी ते वर गेली होती वगैरे. मग तशा गोष्टी ऑब्व्हियसली आता त्या लक्षात राहण्याच्या पलीकडच्या आहेत, राईट. तर मग अशा ज्या गोष्टी आहेत, तर करंट अफेअर्सही तुम्हाला डिसेंट तुमचं प्रिपरेशन पाहिजे. डेली तुम्ही त्याच्यात एफर्ट्स दिले पाहिजे, जेणेकरून एक ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये भेटू शकतात. सायन्सचा पण सीन तसंच आहे. सायन्समध्ये जे प्राण्यांचे सजीवांचे वर्गीकरण वगैरे आहेत, किंवा फिजिक्समध्ये गेलात तर गतीवर काही प्रश्न असतात, गुरुत्वाकर्षण असेल किंवा तुमचे लाईट वगैरेवर प्रश्न असतात. केमिस्ट्रीत घेतला तर ते तुमचं पिरियॉडिक टेबलवर वगैरे काही असतात, किंवा धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाईपमधले काही प्रश्न कधी कधी विचारले जाऊ शकतात. तर त्या गोष्टी करून घ्यायच्या ज्या बेसिक आहेत, ज्या नेहमी कायम विचारल्या जातात, त्यानुसार आपण अभ्यास करायचा. एका लिमिटच्या पलीकडे जाऊन सायन्स पण तुमचं तेवढं जास्त प्रोडक्टिव्ह होणार नाहीये, कारण किती म्हणून आणि काय काय म्हणून वाचणार असा प्रश्न तिकडे येऊन जातो. पण टार्गेट एरियाज जे आहेत पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला जे ठेवायचे आहेत, माझ्या ओपिनियनमध्ये पॉलिटी राहील, जॉग्रफी राहील, इकॉनॉमी राहील आणि मॅथ्स आणि रिझनिंग राहील. या 4 मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडू शकतात. आणि इथे चांगले मार्क्सच तुमचं सुनिश्चित करणार आहेत की तुम्हाला 60+ मार्क्स पडणार आहेत का नाहीत. तर आता हे झालं जनरल. आता पॉलिटीबद्दल थोडंसं बोलायचं तर पॉलिटीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, पॉलिटीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करू 10 प्रश्न असतात साधारणतः. हे 40 प्रश्न जे आहेत, 17, 18, 19, 20 जेव्हापासून कंबाईनचा पॅटर्न सुरू झाला, ते 40 प्रश्न तुम्ही लिहून घ्या, ते 40 प्रश्न पाहून घ्या, ॲनालाइज करा. तुम्हाला दिसून येईल की एक लक्ष्मीकांतचं जे बुक आहे, किंवा तुम्ही कोळंबे वाचत असाल तर कोळंबे सरांचं जे बुक आहे, त्या बुकमधले जे एक 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 टॉपिक आहे ना, त्याच्यावरच प्रश्न आहेत. साधारणतः तुम्हाला कधी प्रस्तावनेवर प्रश्न आहेत, कधी लोकशाही मूल्यावर प्रश्न आहेत, एखादा प्रश्न तुम्हाला घटना निर्मितीवरचा असेल, मग हा नागरिकत्वावरचा एखादा असला तर असेल, किंवा मग तुमचं हे जे मूलभूत हक्क, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत त्याचा असेल, किंवा मूलभूत कर्तव्य असतील, यांच्यावर साधारणतः एकाच प्रश्न, 1-2 प्रश्न नेहमी असतातच. कधी हक्कावर असेल तर कधी कर्तव्यावर, तर कधी मार्गदर्शक तत्वावर असेल. त्याच्यानंतर संसद आलं पूर्ण, जो आहे आर्टिकल 52 पासून ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्यांचं काउन्सिल आणि संसदेतील प्रक्रिया वगैरे, कॅग वगैरे, याच्यावर एक प्रश्न असतो. साधारणतः जनरली न्यायव्यवस्था जी आहे, न्यायव्यवस्थेची तत्व असतील, किंवा हायकोर्टाचे अधिकार, सुप्रीम कोर्टाचे अधिकार, त्याच्यावर एखादा प्रश्न असतो. कधी कधी तुमचं हे जे आहे एमर्जन्सीवर एखादा प्रश्न विचारलेला आहे. राज्य विधिमंडळाचं, हे आता इथे राज्य विधिमंडळाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये जास्त सॉल्व्ह नाही होणार, कारण मग तुम्हाला इकडे घुसावं लागेल आपल्या कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा, विधान परिषदेबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. इवन इफ तुम्ही लक्ष्मीकांत जरी करत असाल तरी मग राज्य विधिमंडळाशी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते कोळंबे सरांच्या बुकमधून करू शकतो. मग तिकडे आहे. म्हणजे एकंदरीत म्हणायचं काय तर की कोळंबे सरांचं बुक असेल किंवा लक्ष्मीकांतचं बुक असेल, या दोन्ही बुक्समध्ये जी टॉपिक्सची मांडणी दिलेली आहे, एकंदरीत आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, संविधानाची आणि भारतीय राजकीय जे पॉलिटिकल सेटअप आहे, त्या पूर्ण सेटअप बद्दल जे असतात, बेसिक बेसिक सिंपल सिंपल क्वेश्चन्स असतात. कधी मग तुम्हाला आर्टिकल्स विचारतात, कधी हे विचारतात, तर याच्यावर साधारणतः 7-8-9 प्रश्न येऊन जातात. आणि 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते पंचायत राज व्यवस्थेबद्दल विचारले जातात. मग त्याच्यात कधी कधी फार इझी प्रश्न असतात, तर कधी कधी फार डिफिकल्ट पण प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एकदा तर ते पंचायत समिती झेडपी ऍक्टच्या जोड्या लावा विचारलेलं होतं, विच इज इम्पॉसिबल, की कुणालाही ते लक्षात राहणं नाही शक्य. आता तुम्ही फारच जास्त ऑसम असाल तर ती गोष्ट वेगळी आहे, बट दॅट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ अवर एक्झामिनेशन. त्याचं काही असं लॉजिकल हे नाहीये. मग तुम्ही किती आणि काय काय म्हणून पाठ करणार असा प्रश्न तिथे निर्माण होतो. पण साधारणतः जनरली 1-2 प्रश्न जे विचारले जातात, कधी विचारलं होतं की बलवंतराय मेहता समितीचं कार्य काय होतं, मग तसे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा ते आपण इझिली अटेम्प्ट करू शकतो. तर हे आहे PSI 45, STI ASO 55 आहे. आपल्या मार्क्सचं टार्गेट जे आहे ते 60+ साधारण ठेवलं पाहिजे, जेणेकरून काय होतं की परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून
27 फेब्रुवारी पासून आपण मेन्सचा अभ्यास करू शकतो. तर या 2 महिन्यामध्ये कसं टार्गेट ठेवायचंय, मी सजेस्ट करेन की 2 महिने कंटिन्युअसली तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगचा एक तासभर तरी कमीत कमी अभ्यास केला पाहिजे. फुल प्रॅक्टिस करा, मॉड्यूल्स नुसार प्रॅक्टिस करा की कोणतं कोणतं मॉड्यूल आहे, कसं कसं आहे, काय काय आहे. आणि मग पॉलिटीचंही जे आहे, तर हळूहळू तुम्ही आता 2017चं तर आता सेशन अपलोड होईलच. 18, 19, 20चे जरी सेशन्स तुम्हाला हवे असतील की ज्याच्यामध्ये आपण थोडंफार PYQ बद्दल डिस्कशन करूया, तसे जर सेशन्स हवे असतील तर कमेंट्समध्ये मला तसं कळवा. मग तुमच्या कमेंट्स आल्या, हा सेशन तुम्हाला आवडला आणि त्याच्यानंतर हवे असतील तर मग आपण तेही करूया. तर ठीक आहे, एक साधारणतः 20 मिनिट झालेले आहेत. खूप भाषण झालं. तर आता आपण सिलेबस म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअल सेशनला स्टार्ट करूया. तर त्याआधी हे आहे आपलं MPSC कंबाईन पूर्व आणि मुख्यचं. आता आमचा 2019 मध्ये आम्ही जे पास झालेले जे आम्ही जे मित्र होतो, आमचा हा एक कोर्स होता टू द पॉइंटचा. मग सागर सरांशी डिस्कशन केलं होतं, विदर्भ IASचे जे डायरेक्टर आहेत. त्यांनी म्हटलं की फयाज सर, तुम्ही MPSCचा कंबाईनचा पण एक कोर्स बनवा की ज्याच्यामध्ये मुलांना चांगली हेल्प होईल. तुम्ही जे पॉलिटी आहे, जे आपण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वगैरे घेत घेत केले, तर हा कंबाईनचा आपला कोर्स आहे ज्याच्यामध्ये पॉलिटीचं जे पूर्ण आहे. तर मग कंबाईन क्लास 2 असेल, कंबाईन क्लास 3 असेल, दोन्हीला तुम्हाला युजफुल राहील. आणि ASO मेन्स असेल तिथे पण तुम्हाला पूर्ण युजफुल राहील. साधारणतः 80+ लेक्चर्स ह्याच्यामध्ये असतील. 65 एक 70 एक लेक्चर्स ऑलरेडी ॲपवर अपलोडेड आहेत. नोट्स वगैरे असतील. वर्षभर कितीही वेळेस आपण हे पाहू शकतो. आणि नवीन आणि जुन्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आणि PYQचे असे सेशन्स जे आहेत ते आपण वेळोवेळी याच्यामध्ये घेत राहू. माझं नाव फयाज शेख आहे. कक्षा अधिकारी ही माझी जुनी पोस्ट या पोस्टरवर राहिलेली आहे. सध्या माझी निवड भूमी अभिलेख उपाधीक्षक या पदावर झालेली आहे. तर हा पण एक प्रयत्न आहे की मुलांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. कारण मी जे आहे याच्यामध्ये जे डिस्कशन जे केलेलं आहे पॉलिटीचं, ते राज्यसेवा मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने केलेलं आहे. म्हणजे मूलभूत हक्कामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे की कॅरी फॉरवर्ड रूल पासून ते रिझर्वेशन प्रमोशन मधलं जे आहे त्याच्यापासून ते बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही एक एक वर्डवर ज्या काही गोष्टी असतात, सार्वभौमत्व म्हणजे नेमके काय, अशा ज्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहेत. किंवा राष्ट्रपतीमध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा ती निवडणूक पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेली आहे, जे की युट्यूबवर पण आय गेस तो व्हिडिओ पडलेला आहे. तर तिथून अंदाज येईल की एका चांगल्या डिटेलमध्ये आपण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो तुम्हाला कंबाईनला असतो तो सर्व आहे. ओके, तर चला लेक्चर सुरू करूया. ठीक आहे, तर कुठे आहे आपलं, ओके, हे का होत नाहीये. जस्ट वेट अ सेकंड. ओके, आलं का आता. हां, चला, तर सुरू झालं आता लेक्चर आपलं. ओके, तर हे आहे 2017ची कंबाईनची परीक्षा. 2017ला आय थिंक कंबाईन पहिल्यांदा सुरू झाली होती. 16 जुलै 2017चा हा पेपर आहे. तर इथे बघा आपला पेपर आहे. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे, साधारणतः आपल्याला इथे दिसून येईल की हा जो क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव भारतीय राज्यघटनेत अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाहीये. बी आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. आता हे चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे. आता प्रथम दर्शनी आपल्याला लक्षात येते की लक्ष्मीकांतच्या बुकमधलं संसद या टॉपिक मधून हा प्रश्न बनवलेला आहे. आता अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय, की जेव्हा लोकसभेतील आपण निवडून दिलेले खासदार एखाद्या सरकारवर अविश्वास दाखवतात, त्याला अविश्वास प्रस्ताव म्हणतात. आपण पाहिलेलं आहे की लोकसभेच्या 50 मेंबरचा सपोर्ट असेल तर मग तो अविश्वास प्रस्ताव ऍक्सेप्ट केला जातो आणि त्याच्यानुसार पुढचं कार्यवाही आहे जी ती केली जाते. आता अविश्वास प्रस्तावच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की कलम 75 जो आहे, अनुच्छेद 75 जो आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा, त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की
हे जे मंत्रिमंडळ जे आहे ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल राहील लोकसभेला. म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार राहील. आता लोकसभेला जबाबदार का राहील, राज्यसभेला का नाही राहणार? ठीक आहे, राज्यसभेला का नाही जबाबदार राहणार? कारण बघा, आपण जे सार्वत्रिक निवडणुका ज्या घेतो त्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये आपण लोकसभेतील खासदारांना निवडतो, आणि ज्या पार्टीची लोकसभेतील खासदारामध्ये मेजॉरिटी इस्टॅब्लिश होते त्या पक्षाचा पंतप्रधान किंवा त्या पक्षाची सरकारची स्थापना जी आहे आपल्या देशामध्ये होते. म्हणजे काय, इसेन्शियली निवडणुकीची जी प्रक्रिया आहे, पब्लिकच्या ओपिनियनची जी प्रक्रिया आहे, ती लोकसभेच्या खासदारांच्या बाबतीत केली जाते. त्यामुळे लोकसभा हे जनतेने निवडून दिलेलं सदन आहे आणि लोकसभेमधून सरकार बनतं. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही मंत्री राज्यसभेतून निवडून आलेल्या खासदारांना पण घेता येऊ शकतं, बट प्रिन्सिपल जे आहे की जनतेकडून निवडून आलेले लोक लोकसभेमध्ये आहेत. त्यामुळे लोकसभेत ज्या पक्षाला मेजॉरिटी असेल त्या पक्षाचं सरकार राहील. म्हणजे 2014ला जेव्हा म्हणजे बऱ्याच बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे की लोकसभेमध्ये आता ब्रूट मेजॉरिटी 2014ला जी आहे एकदम सॉलिड मेजॉरिटी भाजपची आली होती. पण 2014ला मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जेव्हा सरकार त्याचं इस्टॅब्लिश झालं आणि ते हे सुरू झालं, तेव्हा मात्र भाजपची राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नव्हती. कारण तसंही राज्यसभेच्या नावातच आहे की हे राज्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळालं की अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेत सादर केला जातो, आणि राज्यसभा हे कंटिन्युअस चेंबर आहे. त्यामुळे त्या कंटिन्युअस चेंबरमध्ये राज्यांचे प्रतिनिधी येतात, जनतेचे प्रतिनिधी मिळून सरकार बनवतात आणि ते लोकसभेत असतात. मग त्या सेन्समध्ये फक्त लोकसभेला तसा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. आता आर्टिकल 75 आणि त्याच्या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचत असताना आपल्याला दिसून येतं की अविश्वास प्रस्तावाची पूर्ण डिटेल प्रोसिजर जी आहे ती कोळंबे सरांच्या पुस्तकात दिलेली आहे, लक्ष्मीकांत मध्ये पण दिलेली आहे. पण मग आपण हे एक विसरून जातो की आर्टिकल 75 मध्ये फक्त असं लिहिलेलं आहे की मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेला जबाबदार राहील. अविश्वास प्रस्तावाबद्दल त्याच्यामध्ये तरतूद नाहीये. संविधानामध्ये अविश्वास प्रस्तावाबद्दल एखादा आर्टिकल, एखादी तरतूद नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे इथून दिसून येतं. तुम्ही जर पाहिलात तर आपल्याला असं दिसून येते की हे योग्य आहे. आपलं नेमकं चुकतं इथेच. मग बी जे आहे फक्त लोकसभेतच सादर करता येतं, ते करेक्ट झालं. ए आणि बी करेक्ट झालं. त्यामुळे तिसऱ्याचं उत्तर जे आहे ते बरोबर पाहिजे. त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 झालं. इथे सरळ सरळ आपल्याला कळतं की पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. बी मध्ये म्हणते की फक्त लोकसभेत सादर करता येतो. त्यामुळे बी आणि सी एकत्र करेक्ट येऊ शकत नाही. सी चुकीचा आहे हे पण आपल्याला माहिती आहे. बी बरोबर आहे आणि आन्सर ए आणि बी असं आलं. याच्यानंतर आहे 8वा प्रश्न. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा. आता आपल्या कोर्समध्ये आपण मार्गदर्शक तत्वाबद्दल डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, की मार्गदर्शक तत्व आणि फंडामेंटल राईट्स बद्दल जी मुळात जी फाईटच झाली होती की नेमक्या कुठल्या हक्कांना मूलभूत हक्कामध्ये ठेवायचं आणि कुठल्या हक्कांना मार्गदर्शक तत्वामध्ये ठेवायचं. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करताना एक गोष्ट पाहिली होती की कलम ही जी आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. हे करेक्ट आहे. बघा, मूलभूत हक्कामध्ये आपण जे पाहिलं ना, मूलभूत हक्काबद्दल आपण जे आपल्या लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मूलभूत हक्कामध्ये साधारणतः आपण सिव्हिल आणि पॉलिटिकल राईट्स म्हणजे नागरी आणि राजकीय हक्कांचा समावेश केलेला आहे. कारण राजकीय हक्क द्यायला तुम्हाला काही लागत नाही, एका डेमोक्रॅटिक सेटअप जर एस्टॅब्लिश केला तरी होऊन जातो. पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला बघा, आता तुम्ही मार्गदर्शक तत्वांचा पूर्ण जर अभ्यास केला 36 ते 51 पर्यंत आपण पाहिलं कशा प्रकारे वर्कर्ससाठी काही कामगारांसाठी चांगल्या तरतुदी आहेत, मुलांसाठी तरतुदी आहेत, स्त्रियांसाठी तरतुदी आहेत, अपंगत्व वगैरे वगैरे वेगवेगळ्या केसेसमध्ये हेल्प करण्याबद्दल तरतुदी आहेत, आणि मातृत्व बेनिफिट्स वगैरे देण्याच्या त्याबद्दलच्या तरतुदी आहेत. यामुळे एकंदरीत आपल्याला दिसून येते की सामाजिक आणि आर्थिक डेमोक्रेसी लोकशाही प्रस्थापित करणं हे त्याचं कर्तव्य असल्याचं दिसून येतो. तत्व ह्याच्यासाठी आहे. जो बी ऑप्शन आहे या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ठ नाहीत. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे जेव्हा न्यायप्रविष्ठ नाहीत, करेक्ट,
तर कलम 37 8 ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली, कलम 37 मध्ये 2-3 गोष्टी ठेवलेल्या आहेत की हे सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठीची तत्व आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल इन गव्हर्नन्स कलम 37 म्हणतं की डीपीएसपी जे आहे ते एखाद्या राज्य चालवण्यामध्ये मूलभूत तत्व आहेत. म्हणजे राज्य सरकारांची किंवा केंद्र सरकारांची या मूलभूत तत्वांचं इम्प्लिमेंटेशन करणं ही एक जबाबदारी, ड्युटी आहे, असं पण कलम 37 म्हणतो. आणि कलम 37 काय म्हणतं की ही कलम जी आहे ती न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायप्रविष्टला काय म्हणतात? जस्टिशिएबल किंवा एन्फोर्सेबल. म्हणजे समजा डीपीएसपी मध्ये काहीतरी सांगितलं की वर्कर्सला अशा अशा प्रकारची तरतूद करा, किंवा मातृत्वाचे जे लाभ आहेत, मॅटर्निटी बेनिफिट्स आहेत, ते फिमेल वर्कर्सला द्या. तर फक्त मार्गदर्शक तत्वामध्ये एखाद्या गोष्टीच्या बद्दल प्रॉमिस केलं गेलेलं आहे म्हणून कुणी न्यायालयात जाऊन त्याबद्दल दाद मागू शकत नाही. का मागू शकत नाही? कारण 1947 ला देश स्वतंत्र झाला, 50 ला साधारणतः आपला 26 जानेवारी 1950 ला जेव्हा संविधान आपण अंमलात आणला, तेव्हा आपल्या देशाकडे जे रिसोर्सेस होते, जो पैसा जो होता तो एकदम कमी होता. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करण्या एवढा पैसा नक्कीच आपल्याकडे नव्हता. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जेव्हा जेव्हा सरकारची कॅपॅसिटी राहील तेव्हा तेव्हा हळूहळू हळूहळू एक 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 गोष्टी याच्यातल्या आपण इम्प्लिमेंट करत जाऊ. आणि त्याचा आपल्याला सीन तसा दिसतोही. म्हणजे एक 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 गोष्टी ज्या आहेत त्या आपण कायद्यानुसार बनवलेल्या आहेत. मग जे मातृत्वाच्या ज्या सुट्ट्या, मॅटर्निटी लिव्ह वगैरे जे आहेत ते पण आपण केलेलं आहे. कामगारांच्या हक्कासाठी वेगवेगळे कायदे आपण केलेले आहेत. समान वेतन कायदा आपण केलेला आहे. मिनिमम वेजेसचा कायदा आपण केलेला आहे. मनरेगामधून स्कीम आणि त्या कायद्यानुसार आपण काही हक्क दिलेले आहेत. बालकांसाठी वेगवेगळे कायदे आपण केलेले आहेत. राईट टू एज्युकेशन ऍक्ट तर आपण मूलभूत हक्कही बनवून दिलेला आहे 21A मध्ये. तर अशा प्रकारे जसं जसं आपली कॅपॅसिटी स्टेटची वाढत गेलेली आहे तसं तसं आपण काही काही गोष्टी करत गेलेलो आहोत. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे याचंही उत्तर जे आहे ते 3 येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 13वा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? आता राष्ट्रीय विकास परिषद आता इसवी सन 2021 चालू आहे. त्यामुळे एक काय म्हणता येईल, ऑब्सोलिट ऑर्गनायझेशन झाल्यासारखं यांचं झालं. पण नवीन जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, 2014च्या 15 ऑगस्टलाच त्यांनी अनाऊन्स केलं होतं की प्लॅनिंग कमिशन जे आहे ते म्हणजे फार जुन्या काळातलं एक ऑब्सोलिट इन्स्टिट्यूशन आहे, ज्याची की सध्याच्या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणच्या या युगामध्ये प्लॅनिंग कमिशनचं आणि 5-5 वर्षाच्या प्लॅन बनवायची वगैरे त्या गोष्टींची काही गरज नाहीये. त्यामुळे त्यांनी प्लॅनिंग कमिशन जे आहे ते अबॉलिश केले, रद्द केले. पण त्याच प्लॅनिंग कमिशनला त्यांनी दिलेल्या प्लॅनला मान्यता देणारं, त्या प्लॅनचा फ्रेमवर्क बनवणारं एक जे नॅशनल डेव्हलपमेंट कमिशन जे होतं, NDC जे होतं, त्याला मात्र त्यांनी रद्द केलं नाही. त्याला रद्द केलं नाही, त्याला रद्द करणार होते वगैरे सगळं योग्य आहे, पण फक्त त्याला रद्द केलेलं नाहीये. मग आता त्याला रद्द केलेलं नाहीये म्हणून काय झालं? 2012 का 13ला NDCची पहिली मीटिंग झाली होती. त्याच्यानंतर आतापर्यंत त्याची मीटिंग झालेलीच नाहीये. NDCचं मूळ काम काय होतं तेव्हाच्या काळात? की प्लॅनिंग कमिशनला फ्रेमवर्क बनवून देणं, प्लॅनिंग कमिशनचा जो मसुदा आहे त्याच्यावर त्याला संमती देणं, आणि अशा प्रकारे त्याच्यात राष्ट्रीय प्लॅनिंगची जी प्रोसेस होती त्याच्यामध्ये राज्यांनाही इन्व्हॉल्व करून घ्यावं म्हणून राष्ट्रीय विकास परिषद होती. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पंतप्रधान असतात, केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत ते असतात, राज्यांचे मुख्यमंत्री असतात. सध्याच्या NDC मध्ये ऍक्च्युअली नीती आयोगाचे मेंबर्स आणि अध्यक्ष वगैरे पण असतात, उपाध्यक्ष जे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की नीती आयोग आलं, हे सगळं झालं, पण 12-13 पासून राष्ट्रीय विकास परिषदेची मीटिंगच झाली नाही. त्यामुळे त्याला रद्द जरी केलेलं नसलं तरी ते काही अस्तित्वात असूनही काही विशेष त्याचा फायदा झाला नाही. मात्र अध्यक्ष वित्त आयोग हे NDC मध्ये नसतात. ते वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते एका वेगळ्या संविधानिक कलम 280 नुसार जे बनवलं जातं त्याचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांचा जो काय म्हणता येईल टास्क जो आहे, त्यांचं जे काम आहे ते वेगळंच आहे, त्याचा इथे काही संबंध येत नाही. मग 14वा प्रश्न. ठीक आहे, मग इथून आपल्याला कळालं की हे आन्सर आपलं ACD करेक्ट आहे.
एनडीसी वगैरे या ज्या गोष्टी आहेत सध्याच्या पुस्तकामध्ये नाही आहेत, जुन्या पुस्तकामध्ये त्या होत्या कुठे ना कुठे, पण आता हे प्रश्न असे अपेक्षित पण नाही आहेत सध्या. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? ऑब्व्हियसली मूलभूत कर्तव्यामध्ये काहीच येणार नाहीये, 9व्या सूचीमध्येही हे नाहीये, उद्देशिकामध्येही अशा काही गोष्टी नाहीयेत. राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 51 मध्ये आपल्याला माहिती आहे की हे कलम आपल्याला पाठ असले पाहिजेत. कलम 12 ते 35 फंडामेंटल राईट्स, कलम 36 ते 51 DPSP 51A कर्तव्ये वगैरे हे सर्व आपल्याला माहित असले पाहिजे. कलम 51 मध्ये या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की भारत जो देश आहे, भारत सरकार जे आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी काम करेल. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये एक जस्ट आणि ऑनरेबल रिलेशन्स इस्टॅब्लिश करता येईल त्याच्यासाठी ते काम करतील. वेगवेगळ्या जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्यांना मदत करेल आणि त्यांना आदर देऊन त्यांना फॉलो करण्यात येईल. अशा प्रकारच्या काही गोष्टी कलम 51 मध्ये आहेत आणि ते त्यामुळे उत्तर जे आहे याचं करेक्ट हे होऊन जातं. म्हणजे बघा, आपण जे डिस्कस केलं थोड्या वेळाखाली की कुठे कुठे कुठून कुठून प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, तर बघा इथे पहिला प्रश्न हा आपला संसदीय टॉपिक मधून आला. ठीक आहे, जे की आपल्याला रेग्युलर जे आपली पुस्तक आहेत त्यांच्या बाहेर जायची गरज नाहीये. हा प्रश्न परत तुमचा DPSP मधून आला, मार्गदर्शक तत्वामधून. हा प्रश्न परत DPSP मधून आला. करेक्ट, म्हणजे DPSP मधले इथे 2 क्वेश्चन झाले. मग ठीक आहे, 13-14 झालं. आता 15वा प्रश्न जो आहे, पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. हे करेक्ट आहे. ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणायची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. हे 1000 नाहीये तर हे 500 मीटर आहे. तर साधारणतः डिसेंबर 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं होतं की महामार्गावर जे आहे दारूच्या नशेमध्ये गाडी चालवल्यामुळे लोकांचे जे आहेत ऍक्सिडेंट्स होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये हायवेजवर लोकांचं मरण्याचं प्रमाण जे आहे ते फार जास्त आहे. त्यामुळे मग सुप्रीम कोर्टाने ते जे आहे त्या केसमध्ये हिअरिंग घेत सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की कुठलेही राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असेल त्यांच्या आजूबाजूच्या 500 मीटरच्या रेंजमध्ये तुमचं हे जे आहे मद्य विक्री वगैरे जे आहे ते होणार नाही. तर हा जो ऍक्च्युअली करंट अफेअर्सचा पॉईंट आहे, पण सुप्रीम कोर्ट वगैरे इन्व्हॉल्ड असल्यामुळे मी याला डिस्कस करतोय. तर इथे एक गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायची की हा 2017 मध्ये फार गाजलेला विषय होता. म्हणजे इतका गाजलेला विषय होता की जसं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं तसं केरळमधील एका वाईन शॉपच्या ओनरने काय केलं होतं, त्याचं दुकान जे आहे ते साधारणतः 100 मीटर दूरच होतं हायवे पासून. मग त्याने काय केलं की असं समजा हा हायवे आहे आणि इथे त्याचं दुकान आहे आणि हे डिस्टन्स जे आहे ते 100 मीटर होतं. मग या नियमानुसार 500 मीटर पाहिजे होतं. मग त्याने जे आहे ना दुकानचा हा रस्ता असा डायरेक्ट न ठेवता त्याने असं केलं रस्ता त्याचा, आणि मग ते तसं त्याने मोजून काढलं की हा आता हे डिस्टन्स जे आहे ते 500 मीटर झालं आणि त्याच्यामुळे मला 500 मीटर आहे, असंही काही जणांनी केलं. तर चंदीगड जे आहे युनियन टेरिटरी, चंदीगडने काय केलं होतं की जेव्हा चंदीगड पंजाब आणि हरियाणाच्या दोघांच्या मध्ये आहे आणि एक चांगली वेल प्लांट सिटी एक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यानंतर आपण त्याला डेव्हलप केलेलं होतं चांगल्या पद्धतीने. तर चंदीगड युनियन टेरिटरीने काय केलं होतं की केंद्र सरकारकडून बजेट मिळावं म्हणून त्या सिटी मधले जे बरेचसे रस्ते होते ना त्यांना राज्य आणि राष्ट्र महामार्ग घोषित करून टाकलं होतं की हे आमचे नाहीत, आता ते राज्य आणि राष्ट्र महामार्ग आहेत. मग जेणेकरून काय होईल, नॅशनल हायवे डिक्लेअर केलं तर NHAI वगैरेच्या कंट्रोलमध्ये ते येतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांना बजेट सँक्शन होईल आणि युनियन टेरिटरीचा तेवढाच पैसा जो आहे तो वाचेल. मग जसं हे 500 मीटरची अनाउन्समेंट झाली तसं चंदीगडच्या ऍडमिनिस्ट्रेशनने काय केलं की चंदीगडच्या हद्दीतील जेवढेही हायवेज होते नॅशनल हायवेज डिक्लेअर केलेले त्या सर्व हायवेजचा त्यांनी दर्जा परत खाली केला आणि त्यांना सिटी स्ट्रीट्स म्हणून सिटी रोड्स म्हणून दर्जा देऊन टाकलं. म्हणजे काय की हा सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आहे तो चंदीगडच्या रस्त्यांना अप्लाय होणार नाही असं त्यांचं लॉजिक होतं. मग लगेच चंदीगडने असं केल्यानंतर बऱ्याचशा स्टेट्स मधील बऱ्याचशा सिटीजनी वगैरे त्या गोष्टी असं करायला सुरुवात केली. मग नंतर 2017च्या शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये बऱ्याचशा क्लॅरिफिकेशन आपल्या जजमेंटमध्ये दिल्या की 500 मीटर ठेवा, पण जे जुने लायसन्स मिळालेले आहेत ती दुकानं चालू राहतील, हायवेच्या 500 मीटरच्या आत नवीन लायसन्स नको, किंवा जे सिटीच्या आत आहेत रस्ते
हा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा तो सिटीच्या आत असलेल्या रस्त्यांना नाही अप्लाय होणार, इवन इफ ते राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग असले तरीही. आणि अशा प्रकारे त्यांनी करून क्लॅरिफिकेशन दिलं. तर ऑब्व्हियसली हा करंट अफेअर्स मधला सिंपल प्रश्न होता, अपेक्षित प्रश्न होता, कारण फार चर्चा चालू होती. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपण स्टडी केला पाहिजे. मग आहे 19वा प्रश्न. आता हा परत 19/2017चा अभ्यास करताना लक्षात ठेवा की आता 2021चा डिसेंबर चालू आहे, महिन्याभराने 2022चं जानेवारी येईल, त्यामुळे सिच्युएशन ही जी आहे ती चेंज झालेली आहे. मग काय काय चेंज झालं आपण तेही अभ्यास करू, पण सध्या 2017च्या नुसार पाहूया. असर्शन काय आहे, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाहीये. आता ए पण करेक्ट आहे, आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा बरेचसे टेबल्स लक्ष्मीकांत मध्ये, कोळंबे मध्ये दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये कुठल्या राज्यातून, कुठल्या केंद्रशासित प्रदेशातून किती खासदार आहेत, किती आमदार महाराष्ट्रातून वगैरे आहेत, त्या खासदारामध्ये किती एससी साठी रिझर्व्ड आहेत, किती एसटी साठी रिझर्व्ड आहेत, लोकसभेचं राज्यसभेचं स्ट्रेंथ कसं कसं आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संसदेचा अभ्यास करताना आपल्याला करायच्या आहेत. किंवा त्याच्या आधीचं जे टेबल ते वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे दिलेलं आहे तिथून आपल्याला हे करायचं आहे. मग दुसरी गोष्ट आहे की राज्यसभेमध्ये आपण प्रतिनिधित्वाची जी अट आहे ती आधीच कमी ठेवलेली आहे. म्हणजे तुमचे हे जे आहेत म्हणजे 2-3 लाख 2.5 लाख वगैरे लोकसंख्येचे दादरा नगर हवेली आणि दमन दीव वगैरे आहेत, 3-3.5 लाख 4-4.5 लाख यांची लोकसंख्या आहे. तेवढ्या 3-3.5 लाखामध्ये तर आपला एक आमदार असतो महाराष्ट्राचा, पण तरीही त्यांना आपण एक एक खासदार दिलेला आहे. अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप वगैरेचं तर काय काही हजारामध्येच आहे, त्यांचं तर आणखी कमी आहे. मग ते आपल्या आमदारापेक्षा कमी आहे, तरीही तिकडे आपण एक खासदार जो आहे लोकसभेचा तो दिलेला आहे. पण त्यांची लोकसंख्या मुळात एवढी कमी आहे की जबरदस्तीने लोकसभाचं प्रतिनिधित्व दिलंय, राज्यसभेचं प्रतिनिधित्व देण्याचा तर तिथे विषयच येत नाही. लोकसंख्या फार कमी आहे, दुसरं काहीच तिथे कारण नाहीये. त्यामुळे आपले जे आहे ए आणि आर दोन्ही योग्य असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर आता चेंजेस काय झाले, 2019ला काय झालं मित्रांनो, आपल्याला लक्षात आहे 6 ऑगस्ट का 5 ऑगस्ट 2019ला जम्मू काश्मीरचं कलम 370 हटवलं आणि जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल आणलं केंद्र सरकारने, आणि त्याच्यानुसार जम्मू काश्मीर राज्याचे 2 तुकडे करून एक जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनवलं आणि दुसरा लडाख केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे. त्यामुळे जे केंद्रशासित प्रदेशांची संख्या जी आहे ही इथे जी 7 आहे त्याच्यावरून 9 झाली, 8वं जम्मू काश्मीर, 9वं लडाख. आता यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला 4 राज्यसभा मेंबर्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा एक चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. 9 पैकी 3कडे राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे. मग 2020च्या 26 जानेवारीला आणखी एक बदल घडला. काय बदल घडला, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव या ज्या 2 नगर केंद्रशासित प्रदेश होते, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव, या दोघांना मर्ज करून टाकलं 26 जानेवारी 2020ला. त्यामुळे परत काय झालं, या 2च्या जागी एक केंद्रशासित प्रदेश आला आणि 9च्या ऐवजी परत 8 जे आहे तुमचं केंद्रशासित प्रदेश इथे आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे आहे ते झालं. मग ठीक आहे, कोणतं करायचं आपल्याला, 21. ओके, हा 21 भारताचे महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल. ओके, अटर्नी जनरल जे आहेत भारताचे त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण प्रधानमंत्र्याचा अभ्यास करतो किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे मंत्रिमंडळाचा अभ्यास करतो किंवा लक्ष्मीकांत मध्ये शेवटी अटॉर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल या दोन्हीचे टॉपिक दिलेले आहेत. मग कलम 76 मध्ये अटॉर्नी जनरलची तरतूद आहे, तर कलम 165 मध्ये ॲडव्होकेट जनरलची तरतूद आहे. आपल्याला माहिती आहे की हा देशाचा आणि तो राज्याचा सर्वात मोठा लॉ ऑफिसर असतो. आपल्याला हेही माहिती आहे की हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, म्हणजे ते जाऊन बोलू शकतात, कामकाजामध्ये गोंधळ घालू शकतात, लोकसभेत समितीचे सदस्य पण हे होऊ शकतात. ठीक आहे, लोकसभेत ते जाऊन भाषण देऊ शकतात. एखादा कुठला तरी प्रश्न निर्माण झाला कायद्याच्या दृष्टिकोनातून तर महान्यायवादी त्याच्यावर बोलू शकतात. हे लोकसभेत मतदान करू शकतात, हे मात्र चुकीचं आहे. कारण महान्यायवादी जे आहेत ते एक ॲडव्होकेट आहेत, लॉयर आहेत, सरकारचे लॉयर म्हटल्यासारखं सर्वोच्च कायद्याचा अधिकारी ते आहेत.
ते बोलू शकतात, मात्र ते लोकसभेचे मेंबर नाहीयेत, ते खासदार नाहीयेत, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. म्हणून डी चुकतं. म्हणून ऑप्शन 4 बरोबर येतं, ABC. बघा परत एकदम बेसिक एकदम सिंपल क्वेश्चन आहे. महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे दोन्ही टॉपिक आपण करतोच. फक्त लक्षात ठेवायचं की नेमका फरक काय आहे. थोडीशी कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि थोडीशी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. मग 22वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. आपल्याला हे माहिती आहे की भाग 18 जो आहे भारतीय घटनेचा, चॅप्टर 18, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पार्ट 18 मध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी संबंधित आहेत. येस, आपल्याला हे पण माहिती आहे, आपण आणीबाणीचाही आपल्या कोर्समध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 352 ही जी आहे ती राष्ट्रीय आणीबाणी आहे, 356 ला राज्य आणीबाणी आहे आणि 360 ला वित्तीय आणीबाणी आहे, फायनान्शियल इमर्जन्सी. हे 360 ला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात, हे यांचं चुकीचं आहे. 360 ला वित्तीय आणीबाणी आहे. 356 ला राज्य आणीबाणी, प्रेसिडेंट्स रूल किंवा स्टेट इमर्जन्सी जी आहे ते आहे. 352 ला मात्र नॅशनल इमर्जन्सी आहे. मग इथे काय झालं, आपलं ए आणि बी करेक्ट आलं, सी चुकलं, म्हणजे ऑप्शन आपला 22चा 2 हा करेक्ट झाला. मग आहे 23. परत हा इसेन्शियली करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. पॉलिटी आणि इकॉनॉमी दोन्हीमध्ये आपण याला कन्सिडर करू शकतो, बट इसेन्शियली करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. एक्सपेक्टेड होता तेव्हाच्या काळात, का 2017ला हा पेपर झालेला आहे आणि 2016ला हा देशाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इव्हेंट होता, त्यामुळे ऑब्व्हियसली ह्याच्यावर घेणं गरजेचंच होतं. आणि म्हणून या विषयावरच या पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत आणि आपण ते सगळे कव्हर करूया. तर साधारणतः 8 नोव्हेंबर 2016ला रात्री 8 नोव्हेंबर 2016ला आपलं हे जे आहे प्रधानमंत्र्यांनी डिमॉनिटायझेशन सुरू केलं आणि त्याच्या आधी रात्री 8 वाजता त्यांनी ते अनाऊन्स केलं होतं की 500 आणि 1000च्या नोट ज्या आहेत त्या बंद होतील. जसं मी पाहिलं तसं 8:30ला जाऊन एटीएम मध्ये जेवढे पैसे होते तेवढे काढून आणले होते, कारण ते एटीएम्स वगैरे आणि नोट्स चालणारच नव्हते, त्यामुळे तो इश्यू होणार होता. मग त्याचं हे होतं की त्या स्पीचमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे काही टेररिझम वगैरे असेल समजा त्याला आळा घालण्यासाठी, ज्या ब्लॅक मनी जे आहे त्याला आळा घालण्यासाठी, नॅक्सलिझम जे आहे त्याला आळा घालण्यासाठी, किंवा आपलं फेक करन्सी जे आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फिरणाऱ्या त्याला आळा घालण्यासाठी, या सर्व गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी म्हणून हा एक फार मोठा डिसिजन त्यांनी घेतला होता की 500 आणि 1000च्या नोट्स ज्या सर्क्युलेशन मध्ये आहेत, ज्या की आय थिंक साधारणतः 86% आपल्या इकॉनॉमी मधील कॅश होतं ते सर्क्युलेशन मधलं, ते सगळं त्यांनी बॅन केलं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की नंतर 99.3% आरबीआयच्या आकड्यानुसार जी अमाऊंट होती ती आपल्या इकॉनॉमीमध्ये परत आली होती. आणि 2021चे जर आकडे पाहिलं तर परत जे आहे ते कॅश इन सर्क्युलेशन जे आहे इकॉनॉमी मधलं ते जसं वाढलं. पण त्याचे काही बेनिफिट्स वगैरे पण आहेत, ते मग की कशा प्रकारे त्यांनी मग कॅशलेस इकॉनॉमीकडे कसं आपल्याला घेऊन गेलं, किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वगैरे कशा प्रकारे वाढलेले आहेत, या सर्व गोष्टी आहेत. किंवा कशा प्रकारे कुठले बिझनेसेस आणि कुठले लोक जे टॅक्स ब्रॅकेटमध्ये कशा प्रकारे आलेले आहेत की ज्यांना टॅक्स लावता येईल, या गोष्टी पण इथे क्लिअर झालेल्या आहेत. तर हे साधारणतः 8 नोव्हेंबर 2016चा हा डिसिजन होता. आणि 2017ला अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मुलाला माहित होतं की ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाने या सर्व गोष्टी पाठ केलेल्याच होत्या. त्यामुळे 23चं उत्तर आलं तुमचं 3. आता ह्याच्यानंतर जे आहे ते 25 25 25 25 भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. आता हे जे आहे ना, इंटरनॅशनल ट्रीटीज जे असतात, तर भारतीय केंद्र सरकारला आपण काही अधिकार दिलेले आहेत की इंटरनॅशनल ट्रीटीज अंमलात आणण्यासाठी कसल्याही प्रकारचा कायदा भारतीय संसद करू शकते, कारण ती आपल्या देशाची, एका राष्ट्राची जबाबदारी आहे, राष्ट्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये मग आपण इकडे तिकडे वर खाली वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकत नाहीत. मग आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी पण समजा आंतरराष्ट्रीय करारामधला जो मुद्दा आहे तो मुद्दा राज्यांच्या एरिया ऑफ एक्सपर्टीज किंवा त्यांच्या डोमेन मधला असेल तर काय करायचं, तर आपलं संविधान असं म्हणतं की आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी जो 246 हे जे कलम आहे की ज्याच्यामध्ये कायदे बनवण्याचे जे सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, जे केंद्र आणि राज्यामध्ये विभागून दिलेले आहेत, किंवा तुमचं जे 7वं परिशिष्ट आहे ज्याच्यामध्ये
केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची जी दिलेली आहे या सर्वांच्या पलीकडे जाऊन या सर्वांच्या वरचढ असं जे आहे ते आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठीचा कायदा ठरतो. आणि बेसिक ज्या प्रकारे तुम्ही एखादा कायदा पास करता त्या प्रकारे हा आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठीचा कायदा तुम्ही पास करू शकता. यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. ऑब्व्हियसली कोणाचीच आवश्यकता नसते. बहुसंख्य घटक राज्यांची संमती हेही आवश्यक नसतं. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते, हे नसतं. यासाठी कोणत्याही राज्याची संमती आवश्यक नसते. हे तुमचं जे आहे 25/4 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. कारण आपण फॉरेन अफेअर्स मध्ये केंद्र सरकारला वरचढ ठेवलेलं आहे. मग आंतरराष्ट्रीय लेवलला केंद्रीय सरकारला काही गोष्टी करायच्या असतील तर मग त्यांनी तिकडे जाऊन समजा युनायटेड नेशन्स मध्ये जाऊन भारतीय सरकारने किंवा पॅरिस क्लायमेट डील मध्ये काहीतरी प्रॉमिस केलं की आम्ही असं असं करू, आणि इकडे आल्यानंतर समजा महाराष्ट्र सरकार किंवा तामिळनाडू सरकार यस म्हणत नाहीये म्हणून तो त्यांचा फेल झाला आणि परत तिकडे जाऊन समजा ते नाही म्हणाले तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा गोष्टी टाळण्यासाठी आपल्याकडे जे आहे ते घटक राज्यांच्या संमतीची आवश्यकता नाहीये. फॉरेन अफेअर्स जे आहे, आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स जो आहे तो संपूर्णतः केंद्र सरकारचा भाग आपला असल्याचं दिसून येतो. हा परत केंद्र राज्य संबंध वगैरे या ज्या गोष्टी मधल्या आहेत त्याच्यातला हा टॉपिक आहे. आपण ह्याच्यावर पण अभ्यास केलेला आहे. सिलेबसच्या बाहेरचं काहीच नाही. मग ठीक आहे, तर करंट अफेअर्सच्याच दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर हा जो आहे प्रश्न पहिला, स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारतीय गव्हर्नर जनरल. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल जे आहेत ते लॉर्ड माउंटबॅटन होते. पण लॉर्ड माउंटबॅटन भारतीय होते का? नव्हते. तर भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी होते. आता सी राजगोपालाचारी फक्त पहिलेच भारतीय गव्हर्नर जनरल नव्हते तर ते शेवटचे पण गव्हर्नर जनरल होते. कारण जसं ते पदावरून गेले तसं ते पदच आपण नामशेष करून टाकलं. राजेंद्र प्रसाद तर आपले हे होते, प्रेसिडेंट होते, आणि वॉरेन हेस्टिंग्स तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते. गव्हर्नर जनरल भारतीय स्वतंत्र भारताचं विचारलेलं आहे त्यामुळे हे पण येऊ शकत नाही. त्यामुळे द करेक्ट आन्सर इज सी राजगोपालाचारी, जे की पहिले आणि शेवटचे दोन्ही गव्हर्नर जनरल तेच होते भारतीय. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, पण भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. लॉर्ड माउंटबॅटन गेल्यानंतर सी राजगोपालाचारींना आपण गव्हर्नर जनरल असं टॅग दिला होता. याच्या उलट पाकिस्तान मधलं पहिलं गव्हर्नर जनरल जे आहे त्याचा चार्ज मोहम्मद अली जिन्ना यांनीच घेतला होता. ठीक आहे, त्यामुळे तिकडे गेलं तर जिन्नाने तो चार्ज घेतला होता. मग इकडे मात्र आपण लॉर्ड माउंटबॅटनला ठेवलं होतं, जो की इंडिपेंडन्सच्या आधीपासूनच व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत जो होता माउंटबॅटन. त्याचाच मग 3 जूनचा जो प्लॅन होता की भारताला स्वातंत्र्य द्यायचं वगैरे या सगळ्या गोष्टी माउंटबॅटनने केलेल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, परत हा दुसरा प्रश्न पण अलॉंग द एक्सपेक्टेड लाईन्स होता. निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेलेले आहे? याचा आन्सर आहे एन चंद्रबाबू नायडू. चंद्रबाबू नायडू तेव्हा जो नवीन निर्माण झालेला आंध्र प्रदेश राज्य होता त्याचे मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळेस ते एनडीएचे भाग पण होते. म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जो आहे, बीजेपी प्रणित जी एक आघाडी आहे त्या आघाडीचे ते मेंबर पण होते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पण होते. आणि त्यामुळे ते, आणि टेक्नॉलॉजीमध्ये जरा म्हणजे हैदराबाद सध्याचे एक IT हब आहे किंवा एक हायटेक सिटी आहे, किंवा हैदराबादमध्ये जे काही ग्लोरी आणि फेम आपल्याला दिसतं ते सर्व जे आहे तेलंगणाचे लोक म्हणतात की तेव्हाच्या अनडिवायडेड आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना एन चंद्रबाबू नायडू यांनी हे सगळं केलं. त्यामुळे डिजिटल आणि IT वगैरे या गोष्टींचा यांना अनुभव असल्यामुळे त्यांना या कमिटीचा हेड बनवलं होतं. ह्याच्यामध्ये प्रयत्न तर झाले होते नितीश कुमार, सर्बानंद सोनोवाल या सगळ्यांना घेण्याचे, पण मग काही कारणास्तव नितीश कुमार आले नाही याच्यामध्ये. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस याच्यामध्ये गेले होते. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग याच्यामध्ये भाग होते. व्ही नारायणस्वामी पुदुचेरीचे मुख्यमंत्री जे होते तेही याचा भाग होते. अशा प्रकारे चंद्रबाबू नायडू प्लस 5 मुख्यमंत्री यांनी मिळून
डिमॉनिटायझेशनमुळे सडनली 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, आणि फक्त 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या हेच नाही, तर या नोटा आपल्या सर्क्युलेशन मधल्या 86% भाग होत्या. त्यामुळे सडनली काय झालं की जो देश 100% नोटावर चालायचा त्या देशातलं 86% कॅश बाहेर गेलो. मग आता पूर्ण देशाला चालवण्यासाठी 14%च कॅश आहे. मग त्यामुळे फार जास्त प्रॉब्लेम्स होत होते. एटीएम मध्ये पैसे नव्हते, लिमिट्स वगैरे लावून ठेवलेल्या होत्या, 2000, 2500, 4500 रुपये महिन्याला वगैरे काहीतरी. मग ह्याच्यामध्ये कसं करणार, काय करणार. तर कॅशलेस कॅशलेस ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि एक भारतीय जी अर्थव्यवस्था आहे डिमॉनिटायझेशनच्या नंतर एक कॅश डॉमिनंट अर्थव्यवस्थेकडून एक कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जे ट्रान्झिशन आहे, जे रूपांतरण आहे ते करण्यासाठी आणि या प्रोसेसमध्ये जनतेला जे आहे त्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी एक समिती बनवली होती. त्याचे अध्यक्ष हे एन चंद्रबाबू नायडू होते. परत हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. त्या काळात जे लोक अभ्यास करत होते त्या सगळ्यांना एक्सपेक्टेड होता की हा प्रश्न विचारला जाईल. आता इथे हे प्रश्न करंट अफेअर्सचे घेण्याचं कारण काय होतं, तर इथे तुम्हाला दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्याकरिता काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत. आता त्यावेळेस अभ्यास करणाऱ्या सगळ्यांनी बी जनार्दन रेड्डी आणि ए घोष हे नावं सगळ्यात आधी कट केलेत. अमिताभ कांत आणि एन चंद्रबाबू नायडू या दोघांच्याही अध्यक्षतेखाली 2 समित्या होत्या. अमिताभ कांत यांची पण एक समिती होती, एन चंद्रबाबू नायडू यांची पण एक समिती होती. एन चंद्रबाबू नायडू कॅशलेस ट्रान्झॅक्शन साठी समिती बनवत होते की जनतेचं लाईफ सुखकर व्हावं, आणि त्यासाठी त्यांचं की कॅशलेस अर्थव्यवस्थेचं ट्रान्झिशनचं एन चंद्रबाबू नायडू कमिटी ऑफ सीएम जी नीती आयोगाने सांगून बनवलेली होती त्याचे अध्यक्ष होते. आणि नीती आयोगाचे सीईओ, सध्या पण जे सीईओ आहेत तेव्हा पण सीईओ होते अमिताभ कांत, हे जे ब्युरोक्रेट आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी ऑफ ऑफिसर्स देखील बनवली होती. त्या कमिटीचं काम काय होतं की G2C गव्हर्नमेंट टू कस्टमर, गव्हर्नमेंट टू सिटीजन, G2C गव्हर्नमेंट टू सिटीजन, सरकार आणि सिटीजन यांच्यामधलं जे काही काम आहे, यांच्यामधलं जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सर्व रोकड रहित करण्यासाठी एक कमिटी ऑफ ऑफिसर्स बनवली होती. त्याचे अध्यक्ष अमिताभ कांत होते. मग प्रत्येक पोरांनी, बऱ्याच मुलांनी अमिताभ कांत हे नाव लिहिलं, पण ज्यांना रोकड रहित वाटत होतं त्यांनी एन चंद्रबाबू नायडू लिहिलं. पहिल्यांदा त्यांनी अमिताभ कांतच नाव दिलं, पण प्रश्नानुसार जे आहे एन चंद्रबाबू नायडू यांचं नाव योग्य दिसत होतं, त्यामुळे रिवाइज्ड सेकंड आन्सर की मध्ये परत आन्सर चेंज करून एन चंद्रबाबू नायडू यांनी दिलं होतं. म्हणजे काय झालं, एकाच समितीबद्दल एकाच परीक्षेमध्ये डबल प्रश्न विचारण्यात आला होता. असं पण होऊ शकतं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एक प्रश्न पाहतो त्याच्यावरून त्या 100 पैकी कुठला तरी दुसरा प्रश्न जो आहे तो आपला सॉल्व्ह होऊन जातो. मग आय थिंक 16वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आता हे 16चं काय, महिला विरुद्ध हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस, याचा आन्सर 25 नोव्हेंबर आहे. सीडॉव म्हणून एक गोष्ट आहे, कन्व्हेन्शन फॉर एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अशा नावाचं ते एक कन्व्हेन्शन आहे, करार आहे आंतरराष्ट्रीय. 1979 ला तो साईन झाला आणि 25 नोव्हेंबरला महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्याचा दिवस म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. आता जे एमपीएससी मध्ये पेपर 3 करणारे आहेत त्या पोरांनी हे GS3 मध्ये महिला घटक करत असताना या गोष्टीचा अभ्यास केलेला असेल. कंबाईन करणारे पण जे दिवस वगैरे पाहतात त्याच्यामधून त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा प्रश्न महत्वाचा होता. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर एमपीएससी राज्यसेवा करणाऱ्या GS3च्या मुलांना हा प्रश्न सोपा गेला किंवा बाकीचेही इतर प्रश्न सोपे जातात, तर इथे एक गोष्ट आता लक्षात ठेवा, एक महत्वाचं डिस्कशन जे आहे की आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत PSI जे होतं, ठीक आहे, आता माझं टार्गेट जे आहे ते PSI, खास PSI करणाऱ्या मुलांना मी बोलतोय सध्या, की आतापर्यंत कसं होतं, जे फक्त राज्यसेवा करणारे मुलं होते, ठीक आहे, ते काय करायचे, कंबाईन द्यायचे. कंबाईन मध्ये त्यांचं टार्गेट STI आणि ASO असायचं. PSIचं जे फिजिकल आहे ते 100 मार्काचं असायचं आणि लीड थोडीफार जरी असली मेन्स मध्ये तरीही 100 पैकी 90, 95, 100 मार्क घेणारे भरपूर मुलं असायचे. त्यामुळे राज्यसेवेचा जो वेटरन खेळाडू आहे त्याला माहित होतं की PSI मध्ये काही आपलं खरं नाहीये, त्यामुळे PSI ते करायचे नाही. त्यामुळे PSIच्या प्रिपरेशन मध्ये फक्त डेडिकेटेड PSI प्रिपरेशन करणारा क्राऊड होता. पण आता काय झालं,
आता फिजिकल क्वालिफाईंग झालेली आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट फक्त 60 मार्काची ठेवलेली आहे. त्यामुळे राज्यसेवा करणारा वेटरन खेळाडू जो आहे त्याला पण कुठे ना कुठे वाटतं की यार 60 मार्क मी काढू शकतो फिजिकलमध्ये, 1 महिना 2 महिने जर धावलो तर. त्यामुळे आता जे पोरं अभ्यास करणार आहेत, आता जे PSI ला एंट्री मारतात, त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की PSI मेन्सची कट ऑफ वाढणार आहे. PSI मेन्स तुमच्यासाठी तेवढंच डिफिकल्ट होणार आहे, कारण राज्यसेवेचा जो क्राऊड आहे तो बऱ्यापैकी प्रिपेअर करणार आहे. कारण प्रत्येकाला वाटते की 1 महिना 2 महिने जर मी धावलो तर मी 100 पैकी 61 मार्क काढू शकतो. करेक्ट सर. तो एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यानंतर 23वा जो प्रश्न आहे तो आपण डिस्कस केलाय. 40वा प्रश्न बघूया. 40वा प्रश्न परत आपण हिस्ट्रीमध्ये घुसतोय, पण तरीही पॉलिटीमध्ये जेव्हा आपण भारतीय संविधानाचा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जो अभ्यास केलेला आहे आपल्या कोर्समध्ये, तो लेक्चर आहे. याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909, 1935, 1861, 1858 या सगळ्या कायद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? आता इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणा किंवा पॉलिटीचा अभ्यास करत असताना हा एकदम सिंपल आपल्यासाठी प्रश्न बनून जातो. कारण 1857ला ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा उठाव झाला. त्या उठावामध्ये त्यांना असं दिसून आलं की भारत जे आहे ते ब्रिटिश साम्राज्यामधला एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे देणे योग्य नाहीये. 1857 सारखा उठाव जर परत एकदा झाला तर आपल्याला भारतीय साम्राज्यावरून हात जे आहे ते धुवावं लागेल, कारण ते मग आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. त्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीला म्हटलं की तुम्ही साईडला व्हा, आता भारताचा कारभार जे आहे ते ब्रिटनचं सरकार चालवेल. आणि त्यामध्येच तो क्वीन्स डेक्लरेशन जे होतं, राणीचा जाहीरनामा, त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. आणि मग 1858ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 पास केला, ज्याला ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करण्यासाठी हा ऍक्ट बनवलाय आम्ही. इथून पुढे आम्ही भारताचं शासन जे आहे ते ब्रिटिश सरकार चालवेल आणि ते चांगल्या पद्धतीने चालवेल असं त्यांना या ऍक्ट मधून म्हणायचं होतं. ऑब्व्हियसली 1935 तर लगेच आपण कट करतो, 1909 पण कट करतो. 1861चा जो कायदा आहे तो काउन्सिल ऍक्ट आहे. काउन्सिल ऍक्ट कशा कशाचे आहे ते आपल्याला माहिती आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 आपण फार वेळेस नमूद केलेलं आहे, हे आहे. ठीक आहे. इनफॅक्ट हाच प्रश्न UPSCला पण विचारला गेलेला होता की विच ऍक्ट इज कॉल्ड द ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 असं होतं. त्यामुळे बघा, अभ्यास आपण सेमच करतो तर प्रश्न तिकडे पण आपल्यासारखे असू शकतात किंवा असतात. तर ठीक आहे. आय थिंक 1 तास झालाय. बऱ्यापैकी थोडीफार चर्चा आपण केली आहे, थोडंफार ॲनालिसिस केलंय. इथे आपण जे प्रश्न पाहिले त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. मी 2-4 करंटचे आणि एक हिस्ट्रीचा पण मी क्वेश्चन टच केला याच्यामध्ये, बिकॉज मांडणी जी आहे ती 2017ला 15 करंटचे 10 पॉलिटीचे अशी नव्हती, विस्कळीत स्वरूपामध्ये होते जरा. त्यामुळे मी म्हटलं की चला ठीक आहे, थोडीफार चर्चा पण होऊन जाईल. डिमॉनिटायझेशन म्हणा, कशाबद्दलही म्हणा, थोडीफार मद्य विक्रीबद्दल म्हणा, तर तो सेन्स होता. त्या पलीकडे ठीक आहे, इथे जे आपण प्रश्न पाहिलेत आपल्याला दिसतंय की नेमकं समजा तुम्ही कोळंबे जरी वाचत असाल तरी कोळंबे मधूनही तुमचा याच्यातून अभ्यास होऊन जातो. आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात येईल की 2017च्या पेपरमध्ये 10चे 10 आपण एवढे 15-16 प्रश्न पाहिले, पण पॉलिटीचे 10 जे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये हे प्रश्न नाहीयेत पंचायत राजचे. पण 18, 19, 20 मध्ये मात्र 2-2 पंचायत राजचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. कधी 1, कधी 2, कधी 3, काहीही आहेत. सो ते पण आपण करूया. तर ठीक आहे, 1 तास झाला, फार टाइम झाला. याच्या पुढचे जे सेशन्स आहेत ऑब्व्हियसली पहिला कंबाईनचा सेशन होता, त्यामुळे एक 20-25 मिनिट आपण डिस्कशन केलं, थोडंसं स्ट्रॅटेजी बद्दल काही करता येईल का, थोडीशी अभ्यासाबद्दल चर्चा केली. याच्या पुढचे जे सेशन्स राहतील ते 30-35-40 मिनिटाचे असतील, ज्याच्यामध्ये फक्त आपण हे करू. तर ठीक आहे, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. हा सेशन कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये कळवा. आणि 18, 19, 20चे तुम्हाला क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील ज्याच्यावर आपण अशा प्रकारचा एखादा डिस्कशनचा सेशन घ्यावा का, तुम्हाला हवं असेल तर सांगा, आपण तसेही सेशन्स जे आहेत ते घेऊया. तर इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.